तर जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। रोज सारखंच आपल्या दिवसाची सुरुवात झाली आपल्या हॉस्पिटल ड्युटीनं। सगळ्यात आधी सिनियरच्या हातचा चहा पिऊन लॅब येत नसली तरी शिकण्यासाठी टेस्ट कशी लावतात हे बघायला गेले। पेशंटचं सर्व फाईलवर आवडलं आणि पेशंटच्या नातेवाईकाकडून आम्हाला लो बाईटची अशी एक पार्टी मिळाली। फार्मॅकोलॉजीचा युनिव्हर्सिटीचा पेपर तर झालाच होता, पण नाही निघाला तर पुढच्या वेळेस चीटिंग करण्यासाठी इंजेक्शनच्या बॉक्समधून कॉपीची तयारी करत बसले। घरी आल्यानंतर स्वतःच्या रागा एवढंच तिखट असणाऱ्या मिरच्या आधी कापून घेतल्यानंतर दुसऱ्यांच्या भांडणात नाही पण कढईत तेल ओतलं आणि त्याच्यात आपल्या रागीट मिरच्यांची फोडणी दिली। कुणाच्या सुखात टाकण्यापेक्षा आपण शाबूमध्ये मीठ टाकून दिलं। नंतर काय शाबूमध्ये कुट्टा टाकेंगे, हलवेंगे, बनाएंगे और पेट भर के खाएंगे। बसल्या बसल्या लक्षात आलं की स्वतःमध्ये एवढ्या कला आहेत पण जपण्यासाठी वेळ नाही। एवढा मोठा पुस्तकांचा ढीग बघितला आणि गेल्या वर्षभरात अभ्यासाची लागलेली वाट लक्षात आली। काडी पेटी ही अशी वस्तू आहे जी कधी आगीची ऊब देते नाहीतर कधी रागाचा भडका उडवते। दिवसभराचे खरकटे भांडे तसेच पडून होते, मग साक्षीबडेने चुटकीसरशी त्यांना साफ करून टाकलं। मंडळी, घर छोटं असावं पण ते आपल्या हक्काचं असावं। असं म्हणतात की गर्विष्ठ श्रीमंताच्या महालापेक्षा मनाने प्रामाणिक आणि मायाळू गरिबाची झोपडी कधीही चांगली। पूर्ण दिवस कसाही गेला तरी सूर्यास्त मात्र सुखाचा असावा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मनापासून धन्यवाद। झूमेगा आसमां, गाएगी ये जमीन।